मीरा बोलत असते, "मंजिरी, तू खडा खडा काय करते? मी तुला खडा अजिबात देणार नाही. ह्या जन्मी काय, पुढच्या जन्मी सुद्धा देणार नाही. कारण की तू सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. माझ्या आईला मारलं, वडिलांना मारलं आणि तसेच माझ्या बहिणीला सुद्धा मारलं आणि सर्वांना तुझ्यापासून धोका आहे. तर ही फारच भडकते." मंजिरी म्हणते, "माझा खडा दे, नाहीतर फार वाईट होईल." तेव्हा ती म्हणते की "तू वेदाला सुद्धा सोडलं नाहीस, एवढी तू नीच आहेस." तेव्हा मंजिरी फारच भडकते. ती म्हणते, "माझा खडा मला दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही." आणि मग मंजिरी एवढी रागवते की मंजिरी तिचा गळा दाबायला लागते. कारण की ती बोलते की "मीरा, तुला जे करायचे ते कर, तुझा खडा तुला मिळणारच नाही." मंजिरीचा हात हा एक कमकुवत झालेला आहे. कारण की ज्यावेळेस खड्यावर आघात केलेला असतो, त्यावेळेस तो खड्यावर आघात करताना मंजिरीचा हात हा कमजोर झालेला असतो आणि मग तरी पण मंजिरी ही तिचा गळा दाबत असते जोरजोरात. आणि बघा, तिला श्वाससुद्धा घेता येत नाही. अंबिका असते, ती आपल्या जादूने तिला खेचून घेते, तिच्यापासून दूर नेते. तिला जाऊन तिचं डोकं आपटते आणि ती खाली बसते आणि बोलते की "मंजिरी, तू हे जे काही करत आहे ना, फार वाईट करत आहे. तुला खडा कधीही मिळणार नाही. कारण की तू सर्वांना फसवलं आहे, मला फसवलं आहे. मला माहीत आहे की मी ह्या घरात का सारखे-सारखे येत होते. कारण की मला माझ्या मुलीला वाचवायचं होतं. मला माहीत नव्हतं की मी इथे का फिरत आहे. तर हे सर्व तू कारस्थान केलं आहे, नुकसान केलं आहे, फार मोठं नुकसान केलं आहेस." सगळे बघितल्यानंतर म्हणतात, "तुझा हात तर फारच खराब झालेला आहे. तुझी गेली कुठे शक्ती?" तिचा हात बघून मीरा म्हणते, "तू काहीही कर, पण खडा मिळणार नाही." आणि मीरा ही फार नाराज झालेली असते. आता अथर्व हा इकडे एकटाच बसलेला असतो. कारण की त्याचे वडील गेलेले असतात आणि वडिलांच्या फोटोला हार लावून तो बसलेला असतो. विचार करत असतो, आपले वडील कसे गेले? तेवढ्यात त्या ठिकाणी नर्मदा येते, नर्मदा आत्या, आणि ती सांगते की "अथर्व, मला असं वाटतं की माझे दादा असे जाणार नाही दादासाहेब. कारण की त्यांना कोणीतरी मारलं असेल आणि मंजिरी आणि मीराचं काहीतरी कारस्थान सुरू आहे. ते दोघं एकमेकांशी नीट बोलत नाही. त्यांच्यात काहीतरी भांडण सुरू आहे." अथर्व म्हणतो, "हे कसं शक्य आहे?" तेव्हा ती म्हणते, "हो, मी बघितलं आहे." आणि मग अथर्वला सुद्धा मीरावर संशय येतो. आता बघा, आता इथे काय चाललं आहे की मीरा आणि अंबिका ह्या मंजिरीला सुनवत असतात. "तू जे काही कारस्थान करतेस, आम्हा सर्वांना तू त्रास दिलाय. तुझ्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्रास झालेला आहे." आणि ती म्हणते, अ, मीरा म्हणते, "ये हात दे, चल उठ, उठ." आणि मग तेवढ्यात काय होतं की अथर्व येतो. अथर्व म्हणतो, "आई, काय झालं, काय झालं?" तेव्हा ती म्हणते, "मी इथे चालताना पडले, जरा कंबर लचकली." मग अथर्व तिला हाताला पकडून उचलतो आणि गादीवर आणून बसवतो. आता तो म्हणतो, की "काय झालं?" ती म्हणते, "माझी कंबर थोडीशी दुखायला लागलेली आहे." आणि मग मीरा आणि अंबिका तिथून निघून जातात. त्यानंतर तो म्हणतो, की "आई, काळजी घे, तू काहीही करू नको. आणि काय झालं असेल ते मी डॉक्टरला बोलू का?" तेव्हा म्हणते ती, "काही नाही झालं, मी थोडासा आराम करते." तिकडे आतमध्ये दोघेजणी गेलेले आहेत आणि अथर्व त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर अंबिका म्हणते, "हा अथर्व असा का पाहत आहे? याला संशय आला आहे का?" त्याला संशय आला असेल. तेव्हा अथर्व म्हणतो, "हे काय चाललं आहे तुझं? तू काय माझ्या आईला त्रास देत आहेस?" तेव्हा ती म्हणते, "त्यांचं वय झालेलं आहे, ते म्हातारे झाले आहेत आणि मला त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून मी म्हणलं की काळजी घ्या. वयानुसार तुम्ही कुठे इकडे-तिकडे फिरू नका. कारण की हातपाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते." तेव्हा ती म्हणते, की "तुम्हाला जर माझ्यावर संशय असेल तर तुम्ही घेऊ शकता." अथर्व निघून जातो. आता मंजिरी बघा इकडे गुहेमध्ये आलेली आहे आणि गुहेमध्ये आलेली असताना त्या ठिकाणी मर्जरी भेटते. मर्जरी म्हणते, "सर्व नाश होणार, नष्ट होणार." आणि मोठमोठ्याने हसत असते. तेव्हा मंजिरी म्हणते, "तो खडा अजून नष्ट झाला नाही, त्याला मी शोधणारच. कारण की तो खडा जर भेटला तर मी पुन्हा तरुण होईल." तेव्हा मर्जरी म्हणते, "तो कुठे शोधणार? कारण की तू सर्वच नष्ट केलं आहे." अशी ही चिडचिरी
जेव्हा बोलत असते तेव्हा मंजिरी म्हणते तो खडा मी शोधणारच, कुठेही असू दे मी त्याला शोधणारच, कारण की अजून कवड्या नष्ट झाल्या नाहीत आणि तो खडासुद्धा नष्ट झाला नाहीत, त्यामुळे मी जिंकणार. आता इथे बघा ही कशी बसलेली आहे माया, आणि माया बसलेली असताना अचानक त्या ठिकाणी मंजिरी येते. आल्यानंतर ती घाबरते, ती म्हणते मी तुमच्याच बाजूने आहे, तुमचं काय काम असेल तर मी करते. तेव्हा मंजिरी म्हणते माझा एक खडा गेलेला आहे, हरवलेला आहे, तो तुला शोधून काढायचा आहे, तो मीराने कुठेतरी फेकून दिलेला आहे. माया म्हणते मला माहिती आहे तुमच्यासाठी तो खडा किती महत्त्वाचा आहे, त्यासाठी मला अथर्व हवा आहे आणि तुमची अर्धी संपत्ती. तेव्हा ती म्हणते की तो हे काहीतरीच मागत आहे. तेव्हा माया म्हणते नाही, मला सर्व त्या खड्याबद्दल माहीत आहे, कारण की हा खडा तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला अथर्व आणि अर्धी संपत्ती हवी आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मला तो खडा आणून दे. आणि मग माया म्हणते माहीत आहे तो खडा कुठे आहे आणि त्याला मी शोधून काढणारच. असं म्हटल्यानंतर मंजिरी फारच खुश होते. आता बघा खडा मिळणार का? मंजिरीला पुन्हा तिची शक्ती आणि रूप मिळणार का? हे आपणास बघायला मिळणार आहे. थँक यू सो मच. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.